विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. लक्षात घ्या, नाशिक महानगरपालिका तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याची एक्झाम आता तुमची लवकरच होणार आहे. याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामध्ये हा नेक्स्ट व्हिडिओ आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वालिटी असे 50 प्रश्न बघायचे आहेत 200 गुणांसाठी. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला हेल्प होईल. तसेच एक्झाम अपडेट किंवा एक्झामबद्दल काही मटेरियल हवं असेल तर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पहिला प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 नागपूर या ठिकाणी. प्रश्न 2, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? योग्य उत्तर आहे 54 मतदारसंघ या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? तर ती संख्या आहे 60 ते 500 इतकी. पुढील प्रश्न, संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते? तर लक्षात घ्या, विधान परिषद रद्द करायची असेल तर राज्य विधानसभेची शिफारस या ठिकाणी आवश्यक आहे. यानंतर पुढील प्रश्न, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई. राजस्थानचे आहे जयपूर. ओडिसाचे आहे भुवनेश्वर आणि हरियाणाचे आहे चंदीगड. तसेच लक्षात घ्या, दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर जे कायदे मंडळ आहे त्याला विद्यार्थी मित्रांनो घटना दुरुस्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबीवर राष्ट्रपती न्यायालयांचा सल्ला घेऊ शकतात? तर ते आहे कलम 143. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला? तर हा जो पहिला विधी आयोग आहे तो 1955 मध्ये नेमला गेला. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती कोणत्या वर्षी केली गेली? तर ती केली गेली 1951 मध्ये. पुढील प्रश्न, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? तर ही जी समवर्ती सूची, लक्षात घ्या, आपली जी राज्यघटना आहे त्यामध्ये वेगवेगळे देश आहेत त्यांचा आधार घेण्यात आला आहे. ज्या देशाची आपल्याला एखादी गोष्ट आवडली ती आपल्या राज्यघटनेत आपण घेतलेली आहे. तर ही जी समवर्ती सूची आहे त्याची संकल्पना भारताने ऑस्ट्रेलिया या देशाकडून म्हणजे त्यांची जी घटना आहे त्यातून घेतलेली आहे. पुढील प्रश्न, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? तर लक्षात घ्या, राज्यपालांची नियुक्तीचे अधिकार आणि त्यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे राईट आन्सर आहे ते आहे राष्ट्रपती. तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत खाली कमेंट करा. बघूयात किती विद्यार्थी मित्रांना याचं योग्य उत्तर येतं. पुढील प्रश्न, डॅडश हा संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो. तर आपलं राज्य आणि केंद्र सरकार या जर दोन गोष्टी घेतल्या तर त्यामध्ये जो राज्यपाल बसवलेला असतो तो दोघांमधील दुवा म्हणून कार्य करत असतो. यानंतर पुढील प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? तर लक्षात घ्या, केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान असतात आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री हे असतात. आणि सध्याचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते आहेत देवेंद्र फडणवीस. पुढील प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये सांगा सत्तेचं या ठिकाणी विकेंद्रीकरण केलेले असते. अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. चालक, यंत्रचालक, फायरमन याकरता तांत्रिक प्रश्न हवे असेल तर प्रत्येक टॉपिकवर आधारित मराठी भाषेत प्रश्न आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय. यामध्ये तुम्हाला 2500+ प्रश्न, 50+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये मिळत आहे. ओरिजिनल प्राईस आहे 299. परंतु हा कोर्स परचेस करताना New20 हा कुपन कोड यूज करायचा आहे आणि हा कोर्स परचेस करा. याकरता तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. परीक्षेला कमी दिवस राहिलेत परंतु लक्षात घ्या बाकीही फायरमॅनच्या जागा येत आहे. त्यामध्ये देखील आजच्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला हेल्प होईल. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगचं क्वेश्चन बँक हवं असेल तर 15,000 प्रश्न विथ एक्सप्लेनेशन ज्यामध्ये 100 प्रश्नांचे आणि सब्जेक्टिव्ह मॉक टेस्ट तुम्हाला भेटेल. ओरिजिनल प्राईस आहे 499 परंतु ऑफरमध्ये 400 रुपयामध्ये घेऊ शकता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 12,000 प्रश्न विथ एक्सप्लेनेशन सब्जेक्टिव्ह आणि 100 प्रश्नांच्या टेस्ट सोबत नोट्स तुम्हाला 400 रुपयामध्ये मिळून जातील. जर महानगरपालिका अधिनियम, माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम पाहिजे असेल
तर 160 रुपयामध्ये घेऊ शकता. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर हे जे पहिलं अधिवेशन आहे ते 9 डिसेंबर 1946 रोजी झाले. पुढील प्रश्न, भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत? तर ते आहेत एकूण 34. पुढील प्रश्न, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर पहिले घटना समितीचे उपाध्यक्ष जे आहेत ते आहेत फ्रँक अँथोनी. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती? तर ती होती जम्मू काश्मीरची, परंतु कलम 370 आणून हा जो विशेष दर्जा आहे तो काढण्यात आला आणि आता केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू काश्मीर या ठिकाणी आता अस्तित्वात आला आहे. पुढील प्रश्न, डॅडॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष तर आपण बघितले, आता घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील व्हिडिओ बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक, तर तुम्ही एक लाईक करा आणि खाली जो हाय बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या सांगायची आहे, ती किती आहे? तर ती आहे 355 इतकी. पुढील प्रश्न, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर ते आहेत 1/12 इतके सभासद. यानंतर पुढील प्रश्न, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर भारतात घटनात्मकरित्या 22 भाषांना मान्यता देण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, राज्यपाल हे कोणास जबाबदार असतो? तर सुरुवातीलाच आपण बघितले पदावरून काढून टाकण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे, त्यामुळे राज्यपाल हे भारताचे राष्ट्रपती यांना जबाबदार असतात. आणि सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत कमेंट करा. पुढील प्रश्न, डॅडॅश हे भारताचे 25वे राज्य बनले. तर 25वं राज्य कोणतं बनलं? गोवा, ज्याची कॅपिटल आहे पणजी. आणि गोव्याचे सध्याचे जर तुम्हाला मुख्यमंत्री आणि राज्यपाल येत असेल तर खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, डॅडॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. तर कोण? राज्यपाल हे आपले अधिकार वापरू शकतात. पुढील प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला आहे? तर ती जी राज्यघटना आहे ती आहे 42वी घटना दुरुस्ती. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर ती आहे न्याय ही संकल्पना. पुढील प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? तर भारताचे जे पंतप्रधान आहे ते कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. आधी प्रश्न बघितला, मंत्रिमंडळाचा अध्यक्षस्थान कोण भूषवतात राज्यस्तरावर? तर मुख्यमंत्री. पुढील प्रश्न, सामान्यपणे संघ राज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर ते असते द्विगृही विधिमंडळ. पुढील प्रश्न, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? तर ती असते राष्ट्रपतींची शिफारस. पुढील प्रश्न, भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? तर त्या घटना दुरुस्ती आहेत 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. पुढील प्रश्न, ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली? तर ती झाली आहे मंडल आयोगामुळे. पुढील प्रश्न, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे स्पीकर यांना. पुढील प्रश्न, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर तो 6 वर्षांचा असतो. आणि विधान परिषद जी आहे ना ते स्थायी सभागृह आहे, म्हणजे ती कधीही विसर्जित होत नाही. परंतु विधानसभा ज्या आहेत त्या अस्थायी सभागृह आहे, म्हणजे 5 वर्षाने निवडणुका होतील आणि त्या ठिकाणी परत नवीन एक बॉडी येईल. परंतु ज्या विधान परिषदा असतात त्यामध्ये प्रत्येक जो सदस्य आहे त्याचा कार्यकाळ 6 वर्षांचा आणि प्रत्येकी 2 वर्षाने 103 सभासद निवृत्त होतात आणि त्या जागी नव्याने सभासद निवडले जातात. पुढील प्रश्न, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे राज्य विधानसभेला. पुढील प्रश्न, भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? तर पंतप्रधान.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? तर ते आहेत 54. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतात. पुढे प्रश्न, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे? तर ते आहेत एकूण 6 महिने. पुढे प्रश्न, जेव्हा डॅडॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. म्हणजे लोकसभेत जर अविश्वास ठराव संमत झाला तर मंत्रिपरिषद बरखास्त होते. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ते म्हटलं महात्मा गांधी यांनी. पुढील प्रश्न, विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? तर त्याला विधेयक असे म्हणतात. पुढील प्रश्न, परराष्ट्र धोरण हा जो विषय आहे तो कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? तर तो विषय आहे केंद्रीय यादीत आणि सूचीत. पुढील प्रश्न, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? तर ते आहेत अँग्लो इंडियन. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर ते आहेत नागपूर या ठिकाणी. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ते असतात राज्यपाल. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर ते करतात राष्ट्रपती. पुढील प्रश्न, विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? तर वरील 1 आणि 2 म्हणजेच विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून विधान परिषदेत सदस्य निवडले जातात. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो? तर ते आहेत 3 आणीबाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याकरता नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर 19,000 प्रश्न फक्त तुम्ही 400 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 300+ ऑनलाईन टेस्ट देखील उपलब्ध करून देत आहोत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करताना NEW20 कुपन कोड यूज करायचा आहे. चालक, यंत्रचालक, अग्निशमन याचं मटेरियल, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि महानगरपालिका अधिनियम यापैकी कोणतंही मटेरियल आपण घेऊ शकता. प्रत्येक कोर्सच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि दैनंदिन बेसिसवर असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणारं बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ आपला येत असतो. तर या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.